तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा मुंबई गोवा महामार्गाचा जो माणगाव बायपास आहे, त्याच्यावरून प्रवास करायला उत्सुक आहात का? आणि सध्या तरी काम चालूच आहे. तरी काही जण त्या बायपासवरून प्रवास करतातच. जर तुम्ही पुण्यावरून जर कोकणामध्ये जात असाल किंवा जर कोकणामधून जर तुम्ही मुंबईला किंवा पुण्याला जात असाल, तर अनेक जण ट्रॅफिकमधून वाचण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावरती असणारा जो माणगाव बायपास आहे, त्याचा वापर करणं प्रिफर करतात. जरी काम अर्धवट झालेलं असलं तरी. आणि दुसरं म्हणजे, की तिकडचे रस्ते माहिती नसले तरीसुद्धा. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच असणार आहे, ज्यांना त्या बायपासवरून प्रवास करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी. तर व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओचा कोणताही भाग चुकवू नका. कारण का जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला नाही तर नक्कीच कोणत्या ना कोणत्या संकटात तुम्ही अडकू शकता, जेव्हा तुम्ही माणगाव बायपासवरून प्रवास करत असाल. तर माझं नाव सतीश आणि तुम्ही पाहता सतीश जाधव यूट्यूब चॅनल. मित्रांनो, जेव्हा मुंबईकडे जाताना कोकणातून जेव्हा तुम्ही येत असता, मुंबईकडे जात असता किंवा पुण्याला जात असता, तेव्हा शक्यतो माणगावमध्ये ट्रॅफिक तुम्हाला भेटतेच. आणि अशा वेळी काय होतं, जो माणगाव बायपासचं काम चालू आहे, त्या ठिकाणी अनेक गाड्या जातात. त्या बायपासवरून जाण्याचा मार्ग निवडतात आणि त्या रस्त्याने जातात. अनेक जी लोकं आहेत त्यांना रस्ता माहिती आहे, त्यामुळे ते व्यवस्थित जातात त्या रस्त्यावरून. पण अनेक ड्रायव्हर्स असे असतात, की त्यांना तिकडचा रस्ता अजिबातच माहिती नसतो. अगोदरची गाडी चाललेली आहे, त्यामुळे अनेक गाड्या त्या गाडीच्या पाठीमागे जातात. त्याच्यामध्ये होतं कसं, ज्या गाड्यांना मुंबईला जायचं असतं, त्या गाड्यासुद्धा अशा गाड्यांच्या मागे जातात, ज्या गाड्यांना पुण्याच्या दिशेने जायचं असेल. त्यामुळे पुढे जाऊन रस्ता त्यांना समजत नाही. नक्की कुठे जायचं आहे, कसं जायचं आहे, ह्या गोष्टींची खूप मोठी पंचाईत होते. नक्की बायपासचं काम कुठपर्यंत झालंय, या बायपासहून आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे, हे त्यांना समजत नाही. त्यामुळे अनेक वेळेला त्यांना अडकावं लागतं, रस्ते काही समजत नाहीत आणि मग उलट-सुलट, फिरत-फिरत मग त्यांना रस्ते शोधत-शोधत मुख्य महामार्गावरती यावं लागतं. रिसेंटली जेव्हा मी व्हिडिओचं शूट करण्यासाठी जेव्हा त्या माणगाव बायपासवरती गेलो होतो, तेव्हा संडे होता आणि तसंच अनेक गाड्या त्या रस्त्यावरती आलेल्या होत्या आणि त्यांना समजतच नव्हतं रस्त्याने जायचं कुठं. ते कोकणातून येत होते आणि त्यांना मुंबईला जायचं होतं आणि ते माणगाव बायपासचा प्रवास करत-करत ते पुण्याच्या रस्त्यापर्यंत आले होते. म्हणजे जो पुण्याचा ब्रिज आहे, पुण्याच्या रस्त्याचा जो ब्रिज आहे, त्या ब्रिजपर्यंत आले आणि तिथून पुढे कुठे जायचं तेच त्यांना समजत नव्हतं. नंतर मी त्यांना गाईड केलं, विचारलं कुठं जायचं आहे वगैरे आणि नंतर मग त्यांना रस्ते सांगितले, कसं-कसं बाहेर पडता येईल या सगळ्यातून. तर प्रत्येक वेळेला असं कोणतरी सांगायला भेटलं असं नाही आणि बराच वेळ मग त्यामध्ये निघून जाईल. त्यामुळे अशी चुकी करू नका. जर तुम्हाला रस्ता माहिती असेल तर वापरायला काही हरकत नाहीये. पण जर तुम्हाला ते रस्ते माहिती नसतील, तर नक्कीच अशा रस्त्यावरती जाऊ नका, जोपर्यंत गव्हर्नमेंट प्रॉपरली रस्ता चालू करत नाही तोपर्यंत. जेव्हा गव्हर्नमेंट रस्ता चालू करेल, तेव्हा नक्कीच रस्त्याचं काम पूर्ण झालेलं असेल, पूर्णपणे गाईडन्स असेल रस्त्यावरती, दिशादर्शक बोर्ड्स असतील, त्यामुळे तुम्हाला तेवढा त्रास होणार नाही त्या गोष्टीचा. पण आत्ता जर तुम्हाला रस्ते माहिती नसतील, तर प्लीज जाऊ नका. आता यानंतर दुसरा प्रश्न राहतो, तो म्हणजे जे पुण्यावरून जी लोकं येतात आणि ते माणगावचा वापर करतात, त्यांच्यामध्ये बऱ्याच लोकांना ना दिव्यागर, श्रीवर्धन हे जे बीच साईट आहेत ना, तिकडे जायचं असतं आणि ते सुद्धा ट्रॅफिकमधून वाचण्यासाठी माणगाव बायपासचा वापर करतात. आता जर तुम्ही जर 1-2 वेळा वापर केला असेल माणगाव बायपासचा, तर तुम्हाला नक्कीच माहितीच असेल, की जो माणगावचा बायपास आहे, तो माणगावच्या पूर्णपणे अलीकडून स्टार्ट होतो आणि पूर्णपणे माणगावच्या बाहेर नेऊन सोडतो. जर तुम्हाला दिव्यागर, श्रीवर्धन, मसले ह्या साईडला जर जायचं असेल, म्हणजे जे बीच साईडचा जो एरिया आहे, तिकडे फिरायला वगैरे जायचं असेल, तर नक्कीच बायपास वापरून तुमचा काहीही फायदा होणार नाहीये. कारण का ह्या सगळ्या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला माणगाव शहरातून जावं लागतं. माणगाव शहरामध्ये पोहोचावंच लागतं. जर दुसरा काही ऑप्शन असेल, तर तो आहे म्हणजे तुम्ही थोडं पुढे जाऊन लोणेरेवरून मग पुढे जाऊ शकता. तर तुम्ही बायपास वापरू शकता. पण तुम्हाला माणगाव शहरातून जो रस्ता जातो, तो वापरून जायचा असेल, कारण का तो रस्ता थोडा ब्रॉड आहे, जो लोणेरेचा रस्ता आहे त्यापेक्षा. तर त्या रस्त्याने जायचं असेल, तुम्हाला परत माणगावमध्ये यावंच लागेल. मग त्या ठिकाणी तुम्ही बायपास वापरू नका. अनेक ठिकाणी अनेक लोकं असे रस्त्यावरती भेटतात तिकडे, की त्यांना तो माणगावमधला रस्ता वापरायचा आणि ते बायपास वापरून पूर्णपणे माणगावच्या बाहेर पडतात. म्हणजे जवळ-जवळ 1 किलोमीटर, 1-1.5 किलोमीटर माणगावापासून बाहेर जातात आणि नंतर त्यांना परत त्या ट्रॅफिकमधून आतमध्ये यावं लागतं. त्यापेक्षा तुम्हाला जर कोस्टल रोडला जायचं असेल, कोस्टल एरियामध्ये जायचं असेल, तर सरळ जो रेग्युलर रस्ता आहे, त्या रस्त्याने जा. उगाच माणगावचा बायपास वापरू नका. जेणेकरून तुम्हाला फिरत राहावं लागणार नाही इकडे-तिकडे. सरळ तुम्हाला अ, जाता येईल तुमच्या जिकडे जायचंय त्या ठिकाणी. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या. अशा चुका अनेक लोकं करतायत सध्या. कारण का मी जेव्हा व्हिडिओ शूट करत होतो, तेव्हा असे अनेक लोकं भेटतात, जे रस्ते विचारतात आणि खरंच त्यांना माणगाव बायपासवरती आल्यानंतर परत फिरून जाण्याशिवाय काही ऑप्शन नसतो किंवा
जर पुढे जायचं असेल तर पुढे जाऊन खूप मोठा वळसा घालून परत त्यांच्या मार्गाला जाता येतं. त्यामुळे अशा चुका तुम्ही करू नका. तुम्हाला रस्ते प्रॉपर माहिती असतील तरच वापरत जा बायपास वगैरे. त्याशिवाय वापरू नका, कारण का बायपासचं बराचसा काम अजून बाकी आहे आणि जर पावसाळा चालू झाला आणि अर्धवट काही कामं असतील तर ते खूप जास्त रिस्की होऊ शकतं. कारण का सध्या जो रस्ता लोकं वापरतात तो नदीतून वगैरे सुद्धा आहे. त्यामुळे सध्या तरी तो वापरू नका रस्ते. जर पावसाचं पाणी वगैरे पडायला सुरुवात झाली तर चिखल वगैरे खूप जास्त होईल. पूर्ण रस्ता अजून चालू झालेला नाहीये. त्यामुळे जोपर्यंत रस्ता व्यवस्थित गव्हर्नमेंटकडून चालू केला जात नाहीये, तोपर्यंत वापरू नका. स्वतः सुद्धा सुरक्षित वाहन चालवा आणि दुसऱ्यांना सुद्धा सुरक्षित वाहन चालवण्यासाठी प्रेरित करा. पूर्ण रस्त्याचं काम, बायपासचं काम किंवा ब्रिजेसचं काम कसं चालू आहे ते आपल्या चॅनलवरती लवकरच त्याचा एक व्हिडिओ येईल. पण त्यापूर्वी हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि या व्हिडिओच्या लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.